हाउ डीजे हाउ ट्रिक यस डन हाल 22 धावा धावफलकात लगवल्या गेलेल्या आहेत. आपण पाहतोय दोन संघांदरम्यानची लढत. एका बाजूला आरसीसी आणि दुसऱ्या बाजूला मीम बॉईज हे दोन संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक काउंटरचे फलंदाज रेहाम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघतोय. मुक्तदी चेंडूला आडवतात. तात्पुरे पंचाकडे दात मागितल्या. विकेटचं पतन होतं. इज गॉन. थँक्यू थँक्यू. 23 धावांची गरज असेल. 23 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. हाऊस 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 चेक हाऊस हाऊस चेक हाऊ 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 चेक हाऊ हाल 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 चेक. 23 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चला चालू करा. 23 धावांची गरज 24 चेंडूंमध्ये असणार आहे मीम बॉईज या संघाला. अब सभी से निवेदन है टॉस का बॉक्स खाली करें. अब सभी से निवेदन है आप टॉस का बॉक्स खाली करें. रिक्षा तिथे लावू नका. रिक्षा तिथे लावू नका. पार्किंग झोन मध्ये लावा. रिक्षा त्या ठिकाणी लावू नका. पुढे रिक्षा लावायची. ऋषिदा सुनील नाईक गोलंदाजी मार्कवर येतात. पहिला चेंडू सुरेखपणे खेळून काढला. त्या ठिकाणी नदीम याला त्याची विकेट घेण्याची संधी जरूर आली होती परंतु मिस होते. त्या ठिकाणी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. मुक्तदीर आणि नदीम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते मीम बॉईज या संघाच्या माध्यमातून. यापुढे होणारे मॅच टॉस साठी यायचंय वेंचरस आणि साई श्रद्धा सोपारा. गंभीर पाटील आपण सुद्धा यायचं या ठिकाणी. वेंचरस आणि साई श्रद्धा कॅप्टन्सना विनंती आहे टॉस साठी या.
साई श्रद्धाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. व्हेंचरस कॅप्टन प्लीज. हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो हॅलो. यस, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. विनंती समाधानदा टॉस करून घ्या. मी गंभीर पाटीलला विनंती करेल की या ठिकाणी टॉस साठी यावं. गंभीर. तर नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. व्हेंचरस गणेश भिरमुळे आणि मयूर पडेलकर हे दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. व्हेंचरसने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल तुमचा? निर्णय आता थोड्या वेळाने सांगतो, जरा डिसाईड करतो मुलांमध्ये, नंतर सांगतो. आणि काय म्हणाल तुम्ही, आज पहिली मॅच खेळतात, कशा प्रकारचा निर्धार तुम्ही घेऊन आलेत, मनात काय विचार आहे तुमचा? काय नाही, मेन तर आम्ही बॉलिंगवर हे करतो. बॅटिंग काय 24-30 रन तर इथे भरपूर आहेत, पण मेन पहिलं बॉलिंग. ठीक आहे. आणि काय सांगणार या आयोजनाबद्दल, जे साहेबाचं आयोजन आहे, सलग 3रं वर्ष या ठिकाणी आहे लीग मॅचचं, तर काय वाटते तुम्हाला, कशा प्रकारचं आयोजन आहे? खूप चांगलं आहे. आम्ही विराटचा वर्ल्ड कप बोलतो. चांगले ऑर्गनायझेशन आहे. थँक्यू. का जर का तू या ठिकाणी नाणेफेक जिंकलेस तर काय निर्णय असतं तुझा? मी क्षेत्ररक्षण घेतलं असं. क्षेत्ररक्षण घेतलंस. आणि काय आज पहिलीच मॅच आहे, कशा प्रकारचा खेळ खेळणार तुम्ही साई श्रद्धा क्रीडा मंडळ या ठिकाणी, आणि काय विचार मनात घेऊन आलेत तुम्ही? जिंकायचाच विचार आहे. सगळ्या टीम बरोबर, सगळ्या टीम खूप चांगलाच खेळतात इथे, आणि मग आपला बेस द्यायचं आहे. नक्कीच. आणि काय म्हणशील, हे जे आयोजन आहे साहेबाचं सलग 3ऱ्या वर्षीचं SPLचं, तर या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द सांगशील? जसा गणेश भिरमोरे बोलला की विराटचा वर्ल्ड कप असं बोललं जातं इकडे, तर मग ते वर्ल्ड कप सारखंच. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी व्हेंचर्स यांनी टॉस जिंकलेला आणि दोन्ही संघाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला आला आहे. कमॉन भरत. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे आणि या नाणेफेकीच्या कौलामध्ये जवळजवळ व्हेंचरस संघाकडे तो झुकताना पाहायला मध्ये गणेश भुरमळे यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय सुद्धा काय घेतला सांगितलं नाहीस तू, नशीब मी नव्हतं. मग निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी मॅचकडे वळतो. या ठिकाणी मुंबई वर्सेस RCC या दोन संघांदरम्यानची मॅच. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं 4 धावांचं. त्यानंतर दुसरं षटक जोपर्यंत चालू झालं 1 धाव येत असताना त्यानंतर दुसरी धाव सुद्धा मुक्तदीर याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. अतिशय चांगलं बॅटल रंगेल मित्रांनो, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. RCC संघाचा जर विचार करायचा झाला तर सईद एक महत्वाचा खेळाडू असेल. त्याकडे सुनील नाईक यांना आपण पाहिलं, जावेद मंसूर यांना पाहिलं, फैजल शेख यांना पाहिलं, त्यानंतर मकबूल यांना सुद्धा आपण पाहतोय. अतिशय चांगली सलाम यांना आपण पाहतोय. अंडर-25 क्रिकेट सध्याच्या घडीला गाजवणारा खेळाडू. मीम बॉयचा जर विचार करायचा झाला तर मीम बॉयज मध्ये नदीम सारखा खेळाडू आहे, जो एक काळ त्या खेळाडूने सुद्धा गाजवलाय. साहेबामध्ये सुद्धा अनेक वर्ष खेळताना आपण पाहिला. त्यानंतर मीम बॉयच्या संघाचं नेतृत्व करत असताना अनेक वेळा फटकेबाजीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. मुक्तदीर सुद्धा चांगला सलामीवीर आणि गोलंदाज म्हणजे दष्टबैलू खेळाडू म्हणून नेहमीच पुढे येताना आपण पाहिलाय. या संघादरम्यान पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी समीर वसीम यांसारखे खेळाडू. त्यानंतर जाकीर यांना सुद्धा आपण पाहू शकता. हा संघ आहे मीम बॉईज, याचा अनेक वर्ष सातत्यानं अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे हा संघ. आणि आता या ठिकाणी अवतरलाय. धावा धावपलकती लगावल्या आहेत. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 4 बॉल्स. सेकंड प्रोग्रेस. बॅकफुट गेले, पंच करून दिलाय. चेंडू त्या ठिकाणी येतोय, क्षेत्रशी येईल का, परंतु कोणते संधी नाही. चेंडू सरळ भेदून जातोय सीमारेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू टू दई. व्हेंचरस आणि साई सोपारा याच्यामध्ये व्हेंचरस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं साई श्रद्धा या संघाला. अजून एक मोठं बॅटल आपल्या या ठिकाणी रंगताना पाहायला मिळणार आहे. व्हेंचरस संघ पुन्हा एकदा मैदानात उतरेल. अनेक जुने जाणते खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतील. आणि त्यानंतर साई श्रद्धा सारखा नवोदित खेळाडू सुद्धा, साई श्रद्धा सारखा नवोदित संघ सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. संघ जरी जुना असला तरी सुद्धा नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आम्ही पाहिलं पुरापाड्याचं ते मैदान. आणि त्या मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी करत असताना, सर्कलचं क्रिकेट खेळत असताना विजेता पटकावलं त्या संघाने. चला बाईक तिथे लावू नका, बाईक तिथे लावू नका.
बाईक पुढे लावा. पुढे पार्किंग आहे, त्या पार्किंग झोन मध्येच बाईक पार्क करा. विनंती आहे सर्वांना. सायबा व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी उभे राहा आणि प्रत्येक गाडीला सांगा की तिथे कोणती गाडी लागता कामा नये. वारंवार विनंती आहे सर्वांना, कोणीही रस्त्यामध्ये बाईक पार्क करू नका किंवा पडद्याच्या मागे सुद्धा, जी आमची विकेट आहे विकेटच्या मागे जो पडदा आहे त्या पडद्याच्या मागे सुद्धा गाड्या पार्क करू नका. पुढे खूप भरपूर जागा आहे, त्या ठिकाणी तुमची गाडी पार्क करा जेणेकरून तुमच्या गाडीला कोणतीही इजा जाणार नाही. दोन षटकांची समाप्ती. धावा धापल करते आपण पाहतोय 11. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज असेल 12 चेंडू 12 धावा. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय जावेद मंसुरी. मित्रांनो या खेळाडूला कोण विसरेल. आपण पाहिले तर 2018 ची विरार प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना शेवी 26 संघाचं प्रतिनिधित्व करत असताना 2 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने जिंकला होत्या आपल्या गोलंदाजीच्या बळावरती. आणि तो गोलंदाज या वर्षीच्या हंगामामध्ये सुद्धा चांगल्या तऱ्हेने काम करताना पाहायला मिळाला VPL 2020च्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा अवतरलाय सायबा प्रीमियर लीग सीझन 3 ही स्पर्धा खेळण्यासाठी RCC या संघाच्या माध्यमातून. स्वतः कर्णधार आहे, कर्णधाराला साजेशी खेळ करावे लागेल. करतोय का तसं पाहणं महत्वाचं ठरेल. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू, त्या ठिकाणी मुक्तदीर याने एक धाव घेतली जाते. मित्रांनो अजून एक नवीन गोष्ट, आपल्या नालासोपारा नगरीमध्ये पाटील स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक स्पर्धा अंडर-25 ची आयोजित केली गेलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये विरार वर्सेस नालासोपारा अशी एक्झिबिशन मॅच सुद्धा आहे. एक नवीन काहीतरी करण्याची कल्पना आखली जाते पाटील स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. खरोखर त्यांचं सुद्धा अभिनंदन करेल, कारण यासारखी नवी युक्ती. आता मात्र ऑफ साईडला त्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. जवळजवळ सीमारेच्या बाहेर जाणार फटका होता, परंतु अडतोय आणि 3 धावा आपल्या संघासाठी त्या ठिकाणी वाचवतोय. अंडर-25 क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगल्या तऱ्हेने प्रगती करताना पाहायला मिळते आपल्या वसई तालुक्यामध्ये. आणि त्या अंडर-25च्या अंतर्गत विरार वर्सेस नालासोपारा ही एक्झिबिशन मॅच असं काहीतरी नवीन नवीन करावं लागेल जर का क्रिकेटचा दर्जा उंचावायचा असेल, क्रिकेटची क्रेज वाढवायची असेल. आणि तोच प्रयत्न समस्त अंकित पाटील आणि टीम यांच्या माध्यमातून होतोय. चला थोडी घाई करा. दोन चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा दापलकरती. 10 चेंडू 10 धावांची गरज असताना पुन्हा एकदा एक धाव येते. कोणती घाई गडबड पाहायला मिळत नाही नदीमच्या माध्यमातून. मुक्तदीर मात्र अटॅकिंग बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गरज नाहीये मोठ्या फटक्यांची, तरी सुद्धा एखादा मोठा फटका जर का आला तर मॅच मध्ये पूर्णपणे पकड मिळू शकतो या ठिकाणी मिंबाईचा संघ. पण पाहणं महत्वाचं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सय्यदने चांगला क्षेत्ररक्षण केलंय. मॅच बिलकुल या ठिकाणी थोडीशी आपल्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. 8 चेंडू 9 धावा. येस प्रितेश रुपानी या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं. विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. वेंचरचे जुने जाणते खेळाडू, लिजन प्लेयर पुन्हा एकदा जावेद मंसुरी. हलक्या हाताने खेळला चेंडू त्या ठिकाणी ऑफ साईडला विरकावून दिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. तत्पूर्वी रनआउटच्या रूपाने माघारी परततोय मुक्तदीर. विकेटचं पतन. थँक्यू. ज्या टेम्पोच्या मागे स्कूटी लावली ती स्कूटी बाजूला काढा. 6731 6931 6931 स्कूटी जी कोणाची आहे ती बाजूला काढा. टेम्पोला मागे यायचं तिथे अडथळा होतोय. येस सौरभ गाडी पुढे लाव. येस थँक्यू. आणि ऑन साईडला खेळून काढलाय चेंडू मात्र त्या ठिकाणी बेदून जातोय. सरळ यश क्षेत्ररक्षकाला 4 धावांसाठी. थँक्यू टू 3 षटकांची समाप्ती. 18 धावा 6 चेंडू 5 धावांची गरज असेल.
फैजान शेख गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अजून एक नवोदित खेळाडू आरसीसी साठी खेळत असताना अनेक विक्रम या खेळाडूने सुद्धा केले टर्फच्या माध्यमातून आणि तो खेळाडू या ठिकाणी येतोय आरसीसी. डावेष्टीच्या बाहेर पिचिंग झालेला चेंडू वाईडची सांगता होतीये. अवांतरित धाव येताना दबाव मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती असेल. हॅलो 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 पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पिचिंग करण्याचा प्रयत्न स्विंग करण्याचा प्रयत्न परंतु साहिल त्या ठिकाणी रिव्हर्सचा फटका मारताना पाहायला मिळतोय. साहिलची सुद्धा प्रशंसा करावी लागेल मित्रांनो, कारण साहिल खूप उच्च दर्जाचा खेळाडू आहे. अंडर एजचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतो. टर्फचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे साहेबाच्या माध्यमातून अनेक वेळा खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आता या सायबा प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून अवतरताना पाहायला मिळतो आपल्या घरच्या मैदानाच्या तर्फे मीम बॉईज. क्षेत्ररक्षणात वेगळी सजावट केली जाते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावांची गरज असेल 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मीम बॉईज या संघाला. रेखाचा फटका त्या ठिकाणी सलाम आले चेंडूवरती आणि अप्रतिम गॅदरिंग पाहायला मिळते फैजानच्या माध्यमातून. परंतु काय घडलंय तर नक्कीच त्या ठिकाणी रनआउटची संधी हुकली आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय मिस्टर साहिल. 4 चेंडू 2 धाबा. चला 4 चेंडू 2 धावा. घाई करा सुनील नाईक, आपणास विनंती आहे आपण घाई करा थोडी. क्षेत्ररक्षणात वेगळी सजावट पाहायला मिळते. 4 चेंडू 2 धावांची गरज असताना या ठिकाणी आरसीसी संघाच्या मध्ये बॅकफुट दिले पंच करून दिला. चेंडू सरळ जातो इंटू द गॅप आणि सीमारेच्या बाहेर 4 धावा. चला डगआउट खाली करा मीम बॉईज. येस नदीम अँड टीम डगआउट खाली करा. आय रिक्वेस्ट टू यू. चला डगआउट खाली करा. हल्फ चेक हल्फ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. व्हेंचरस मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आणि हा पुरस्कार जातोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर नदीम. प्लीज कम ऑन द स्टेज. जयेश ठाकूर यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे नदीम यांना. वेल प्लेड नदीम, वेल प्लेड मीम बॉईज. पहिला सामना विजय संपादन करताना पाहायला मिळतो संघ मीम बॉईज